संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये घडलं। एका बाजूला अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे। नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतात। म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्यामागे हा निवळ योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लखतरं बाहेर काढतायत। हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा किंवा अभ्यास करण्यासारखा आहे की सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी आहे। या सरकारच्या कार्याचे ढिंडोडे हे दिवसांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे। याबाबत काही दिवसात आणखीन विस्ताराने बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची प्रयत्न आहे थडगी उकरायची, आणखीन काय काढायचं, या थांबून जनतेने तुम्हालाच बहुमत दिलं असेल कसं झालं तर ते बहुमत सत्कारणी लावा, कारण संधी परत नसते। संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा, त्याचा चिखल करू नका, एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे।